नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024मध्ये जो इंटेलिजंट टेस्टचा पेपर आला होता तो आपण सॉल्व करतो आहे. ठीक आहे. त्याच्यातले आपले 26 to 45 नंबरपर्यंत क्वेश्चन झाले होते. ठीक आहे. आता आपण पुढचे क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 46 बघा. त्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट दिलेले आहे. ठीक आहे. काय काय दिलेलं आहे? स्टेटमेंट एमध्ये दिलेलं आहे, सौरभ इज 17 years ओल्ड अँड ही इज 3 years यंगर दॅन सीमा. ठीक आहे. इथं पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं आहे? सौरभ जो आहे, सौरभ तो किती वर्षाचा आहे? 17 वर्षाचा आहे. आणि तो जो आहे ही इज 3 years यंगर म्हणजे लहान आहे. कुणापेक्षा? सीमापेक्षा लहान आहे. म्हणजे सीमाचं वय किती असेल हो? लहान आहे ना. सीमाचं वय जास्त असेल. किती वर्ष? 3 वर्ष. म्हणजे सीमाचं वय किती आलं? 20 वर्ष. क्लिअर आहे का एकदम? है ना. त्याच्यानंतर स्टेटमेंट बीमध्ये काय दिलं आहे? शरयू इज यंगर दॅन शरद. परत आता एक शरयू म्हणून मुलगी आहे. शरयू ती आहे जी ती कुणापेक्षा? शरदपेक्षा लहान आहे. ठीक आहे. शरदपेक्षा लहान आहे आणि तिचं वय जे आहे ते 21 वर्ष आहे. मग जो शरद असेल बघा, शरद जो आहे तो कसा असेल? त्याचं वय कमी असेल का जास्त असेल? हे शरयू शरदपेक्षा लहान आहे म्हणतायत, है ना. आता शरयूचं वय 21 आहे, तर मग शरदचं वय कसं असणार आहे? 21पेक्षा जास्तच असणार आहे. मोर दॅन 21. 100% याचं वय याच्यापेक्षा जास्त असणार आहे 21पेक्षा. तेव्हाच तर शरयू याच्यापेक्षा लहान असणार ना. ठीक आहे ना. इथं लिहिलं आहे ना, शरयू इज यंगर दॅन शरद. शरयू जी आहे शरदपेक्षा लहान आहे आणि शरयूचं वय 21 आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की शरदचं वय 21पेक्षा जास्त असणार आहे. ठीक आहे. तर या बेसिसवर आपण एक कॉन्क्ल्युजन काढलं आहे. सौरभचं वय 17, सीमाचं वय 20, शरयूचं वय 21 आणि शरद जो आहे 21पेक्षा जास्त. तर याच्या बेसिसवर हे 4 ऑप्शन्स, 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहे. त्यापैकी कुठलं अल्टरनेटिव्ह बरोबर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं दिलं आहे, शरयू इज यंगर दॅन सौरभ बाय 4 years. शरयू जी आहे लहान आहे कुणापेक्षा? सौरभपेक्षा. पण इथं शरयूचं वय तर जास्त आहे, म्हणजे लहान नाही, ती मोठी आहे. म्हणजे हा जो आहे अल्टरनेटिव्ह 1 जो आहे तो रॉंग झाला आहे. दुसरा जो अल्टरनेटिव्ह, शरद इज यंगर दॅन सीमा. शरद जो आहे सीमापेक्षा लहान आहे, नाही आहे, कारण सीमाचं वय 20 आहे आणि शरदचं वय 21पेक्षा जास्त आहे. तर मग सेकंड नंबरचं ऑप्शन पण चुकीचं आहे. तिसरं बघा, सीमा इज 14 years ओल्ड. सीमा जी आहे 14 वर्ष, तिचं वय 14 वर्ष आहे. हे पण रॉंग आहे, कारण सीमाचं वय किती आहे? 20 वर्ष. ठीक आहे ना. इथं म्हटलं आहे 14 वर्ष, हे पण रॉंग होऊन जाणार. चौथं काय म्हणत आहे? सौरभ इज यंगेस्ट इन ऑल ऑफ देम. हे जेवढेही चौघं आहेत तर चौघांमध्ये सौरभ जो आहे तो सगळ्यात लहान आहे. बरोबर आहे, कारण त्याचं वय किती आहे? 17 आहे. सगळ्यात कमी आहे त्याचं वय. तर जो स्टेटमेंट नंबर जो अल्टरनेटिव्ह 4 आहे तो करेक्ट आहे, की सौरभ जो आहे सगळ्यांपेक्षा लहान आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 47. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून वगैरे बघू शकता व्यवस्थित समजून घ्यायसाठी. चला नेक्स्ट बघा. In a certain code language, if COW is equal to 274, CAT is equal to 684 and WET is equal to 825, then in the same code language, how will you write GOAT? ठीक आहे. आता इथं काय करायचं असते अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये? असं लिहून घ्या, COW. ठीक आहे. त्याच्या खाली नंबर लिहून घ्यायचा 274. त्याच्यानंतर लिहा CAT. त्याच्या खाली नंबर लिहून घ्यायचा 684. त्याच्यानंतर WET आणि त्याच्या खाली नंबर लिहून घ्या 825. आता इथं कसं करायचं? हे नंबर बघा, इथे कॉमन काय दिसतं आहे तुम्हाला? इथे C कॉमन आहे, इथे पण C कॉमन आहे आणि नंबर कुठली कॉमन दिसते याच्यामध्ये? 4. ठीक आहे. मग Cची व्हॅल्यू किती येऊन जाते? 4. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये दुसरं O आणि W आहे, इथं A आणि T आहे, बाकी कॉमन नाही आहे. मग इथे कॉमन बघा, CAT आणि WETमध्ये T कॉमन आहे, T कॉमन आहे, इथे पण T कॉमन आहे. लेटर कुठलं कॉमन आहे त्याच्यामध्ये? 8 आहे ना. तर Tची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 8. T म्हणजे काय होऊन जाणार? 8. ठीक आहे. आता हे WET आणि COWमध्ये WW कॉमन आहे बघा, है ना. WW कॉमन आहे, तर 3 लाईन काढतो असा, है ना. आणि लेटर कुठलं कॉमन दिसते? 2. तर Wची किंमत किती? Wची व्हॅल्यू होणार 2. ठीक आहे ना. इथे बघा हे 2 गेलं, इथे पण 2 गेलं, इथे 8 गेलेलं आहे, है ना. इथे पण 8 आणि हे 4 झालेलं आहे. आता उरले किती बघा, इथे O उरला आहे आणि इथं 7 आहे. तर Oची व्हॅल्यू किती होऊन जाणार? 7. इथे A उरला आहे, 6 उरला आहे, तर Aची व्हॅल्यू होऊन जाणार 6. इथे काय E उरलेला आहे आणि 5 आहे, तर Eची व्हॅल्यू किती होणार? 5. ठीक आहे. आता आपल्याला हे सगळे त्यांचे नंबर जे आहे ना, जेवढे लेटर्स आहे त्यांचे आपल्याला नंबर मिळाले. तर आपल्याला काय करायचं आहे इथं, की इन द सेम कोड लँग्वेज हाऊ विल यू राईट गोट. आता इथं प्रॉब्लेम असा झाला आहे की इथं जी तर इथं आहेच नाही आपल्या याच्यामध्ये. मग इथं जे आहे ना हे मिसप्रिंट आहे,
हे गोटच्या ऐवजी हे कोट असायला पाहिजे, COAT कोट, COAT कोट. आता बघा सीच्या जागी काय ठेवू शकतो आपण 4, तर इथं 4 ठेवणार. ओच्या जागी आपण काय लिहू शकतो 7, तर इथं 7. एच्या जागी आपण काय लिहू शकतो 6, तर इथं 6. आणि टीच्या जागी काय लिहितो आपण 8 लिहू शकतो की नाही. आपण हे सगळे व्हॅल्यू काढले की नाही. तर इथं बघा 4 7 6 8 हा पहिल्या नंबरचा ॲन्सर आला आहे. ठीक आहे. तर इथं गोटच्या ऐवजी कोट पाहिजे, कारण इथं जी आलंच नाही ना कुठं. इथं जी हे जे वर्ड्स दिलेले आहे ना याच्यामध्ये कुठलं तरी जीचं वर्ड यायला पाहिजे होतं, पण ते आलंच नाही. मग आपण आपल्या मनाने थोडी लिहू शकतो जीची व्हॅल्यू, आहे की नाही. त्यामुळे हे क्वेश्चन थोडंसं इथं मिसप्रिंट असावा असं वाटतंय. ठीक आहे. जे काय असू दे, आपल्याला तर काय पॅटर्न महत्त्वाचा आहे. अशा पॅटर्नचे जे जर तुम्हाला क्वेश्चन आले तर तुम्ही याला अशा पद्धतीने सॉल्व कराल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48मध्ये काय दिलं आहे बघा. इथे आहे ना ट्रायंगल दिलेलं आहे, 3 याच्यामध्ये नंबर दिले आहे आणि आतमधल्या ट्रायंगलमध्ये 36 दिलं आहे. तर हे येतं आहे कसं, हे आपल्याला थोडंसं याच्यात लॉजिक फाईंड करून बघायचं आहे. तर इथं काय करतात, हे याच्यामध्ये काय केलेलं आहे की ह्या तिन्ही नंबर जे बाहेर दिलेले आहे ना मोठ्या ट्रायंगलमध्ये 8 2 आणि 5 यांना ॲड केलेलं आहे. 8 + 2 + 5 किती येतात बघा 15 येते आहे. ठीक आहे. 15मधून काय केलं आहे 15 - 9 केलं आहे. हे किती येते 15 - 9 केले तर 6 येतात. आणि 6चा स्क्वेअर जर केला आपण तर 36 ही मधली नंबर येते. ठीक आहे. असंच इथे पण बघा 8 + 5 13 13 + 6 किती होतात 19. 19मधून 9 मायनस करा किती येतात 10. आणि 10चा स्क्वेअर केला तर किती येतात 100. बरोबर आहे, कळालं. ठीक आहे. असंच इथे थर्ड नंबरमध्ये पण बघा 7 + 4 किती येतात 7 + 4 11 11 + 3 14. 14 - 9 केलं तर किती येणार 5. 5चा स्क्वेअर केला तर किती येतो आहे 25. आला आहे बरोबर 25. असंच इथं फोर्थ नंबरचा जो फिगर आहे याच्यामध्ये आपल्याला इथे जो क्वेश्चन मार्क आहे तिथे येणारी नंबर आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. हे जी नंबर आहे ही जी नंबर आहे अशी असणार आहे की याच्यामधून जर आपण -9 केला तर किती यायला पाहिजे, ह्या नंबरमधून -9 केलं तर ठीक आहे ना आपल्याला किती यायला पाहिजे 7 नाही, ह्या नंबरमधून नाही सॉरी, हे तिन्ही नंबर 9 + 2 + ही नंबर. ठीक आहे ना 9 + 2 + ही नंबर ह्या तिन्हीला ॲड केल्यानंतर त्याच्यातून जर आपण -9 केलं तर त्याचा आन्सर किती यायला पाहिजे 7. कारण इथं जो दिलेला आहे ना नंबर आतमध्ये हे 7चा स्क्वेअर आहे. ठीक आहे ना. तर मग हे इथं जर आपण समजा x पकडली ही नंबर, ठीक आहे ना, ही x पकडली आपण समजा नंबर 9 + 2 + x आणि त्याच्यातून आपल्याला काय करावं लागेल 9 मायनस करावं लागेल आणि त्याचा आन्सर किती यायला पाहिजे 7 यायला पाहिजे. तर हे बघा कसं करून बघावं लागेल इथं 9 + 2 आहे ना प्लस आता ही नंबर आपल्याला माहिती नाही आहे x आणि याच्यातून आपल्याला 9 मायनस करावं लागेल तेव्हा त्याचा आन्सर किती येईल 7 यायला पाहिजे. ठीक आहे. आता इथं बघा हे 9 आणि हे 9 दोन्ही मायनस आणि हे प्लस म्हणजे 9मधून 9 मायनस व्हावं लागले ना इथं. हे प्लसचं 9 आहे हे मायनसचं 9 आहे, दोन्ही कॅन्सल होऊन जातील. तर 2 + x = 7 येत आहे. मग x = किती येणार आहे 7. हे 2 इकडे जाणार तर 7 - 2 केलं तर इथे काय येतं 5. तर याच्या जागी काय येणार यायला पाहिजे क्वेश्चन मार्कच्या जागी 5. हे बघा याला क्रॉस चेक पण करून आपण बघू शकतो. 9 + 2 11 11 + 5 16 है ना. 16मधून -9 केले तर किती आले 7. 7चा स्क्वेअर किती होतो आहे 49. म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कुठला नंबर पाहिजे 5. मग याचा आन्सर कुठला येतो आहे है ना, आन्सर नंबर 1 5. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. ऑब्झर्व द टेबल ऑफ अल्फाबेट्स अँड साईन्स. ठीक आहे. इथं वरती अल्फाबेट दिले आणि त्याच्या खाली साईन दिलेलं आहे. ही टेबल नीट बघायची आहे. अँड फाइंड अ वर्ड अपोजिट टू गुड. आता गुडचं अपोजिट काय येते बॅड. गुडचं अपोजिट काय असते बॅड, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता इथं बॅडच्या जागी आता बीच्या जागी कुठला सिम्बॉल यूज करावा लागेल आपल्याला है ना. बीच्या जागी इथं आपण लिहूया बाजूलाच तिथं बघा बॅड जर आपण असं लिहिलं तर बीच्या जागी काय येणार स्क्वेअर येणार. एच्या जागी काय येणार बघा ट्रायंगल येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर डीच्या जागी काय येणार प्लस. आता याच्यापैकी बघा कुठलं ऑप्शन दिसते पहिलंच ऑप्शन बघा सेम आहे है ना. तुमचं स्क्वेअर ट्रायंगल आणि प्लसचं साईन पहिलंच आन्सर येतो याचा. ठीक आहे. याचा आन्सर काय आला आहे आन्सर नंबर 1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 50. आता इथे बघा हाऊ मेनी क्वाड्रिलॅटरल्स आर देअर इन द गिवन फिगर. आता जर तुम्ही इथे क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय ते असं है ना अशी फिगर ज्याचे 4 साईड असतात है ना. जसं आता कुठलं पण असं क्वाड्रिलॅटरल 4 साईड असणार आहे. इथं बघा 1 असं है ना,
हा एक क्वाड्रिलेटरल आहे, हा एक आहे, 2, हे 3, हे 4, हे असं तुम्ही मोजत बसले तर बघा हे तर 4 झाले. त्याच्यानंतर माहिती का हा पण एक क्वाड्रिलेटरल आहे. कुठला? आता एक दुसरा आपण इंक वापरूया इथं. हां, सपोज आपण आता ग्रीन कलर घेतली. हा पण एक क्वाड्रिलेटरल आहे, हे 2 मिळून. त्याच्यानंतर हा पण एक क्वाड्रिलेटरल आहे. हे असं तुम्ही मोजत जर बसले ना मॅन्युअली तर इतकं कन्फ्यूज होणार की आपण एक घेणार एक विसरणार. त्याच्यासाठी एक छोटी ट्रिक आहे. इथं काय करायचं आहे आपल्याला की असं जर तुम्हाला क्वेश्चन आला तर काय करा की इथं हे बघा इथं काय करायचं आहे, हे किती आहे बघा, इथं एक काउंट करा 1 2 3 आणि 4 याचे रोज आहे आणि कॉलम किती आहे 1 आणि 2. ठीक आहे. यांचं टोटल किती होते बघा 1 + 2 + 3 + 4 = 10 है ना. आणि याचं दोघांचं टोटल किती होते 3. 1 + 2 = 3. आता 10 × 3 करून टाका, टोटल किती झाले 30. ठीक आहे. एवढ्या याच्यामध्ये हे जे दिसतात ना हे 2 म्हणजे हे एक पहिली रो आणि हे दुसरी रो आणि याच्यामध्ये 2 कॉलम, ह्या एवढ्या याच्यामध्येच 30 क्वाड्रिलेटर्स आहेत. ठीक आहे. 30 क्वाड्रिलेटर आहेत. तुम्ही किती मोजणार आहे याच्यामध्ये बघा. ठीक आहे ना. तर हे अशा पद्धतीने करा. याला समजा असा सेम क्वेश्चन आला तर तुम्ही अशा पद्धतीने याला सोडवाल. ठीक आहे. हे एवढे 30 झाले पण बाकीचे अजून पण आहे. याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला मोठा हा एक क्वाड्रिलेटरल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा हा वाला आहे. हां 2 झाले आणि तिसरा हा वाला आहे लास्टवाला. तर असे टोटल 33 प्लस 3 क्वाड्रिलेटर अजून याच्यामध्ये ॲड करा. त्याचा आन्सर येतो आहे 33. तर आन्सर आहे 3 नंबरचा 33. अशा पद्धतीने याला सोडवावं लागेल. ठीक आहे. असे जे क्वेश्चन्स आहे ट्रायंगलवर भरपूर येतात. हा एकच क्वेश्चन असा आहे ज्याच्यामध्ये क्वाड्रिलेटरल विचारलेला आहे. ठीक आहे ना. बाकीचे ट्रायंगलवाले क्वेश्चन भरपूर येतात. तर ते खूप सोपं आहे ट्रायंगलवाले. याच्यामध्ये असे हे दिलेले असतात खूप सारे असे ट्रायंगल. तर याला थांबा एक व्यवस्थित कसं फिगर काढला आहे हे तुमच्या फक्त माहितीसाठी तुम्हाला सांगतो आहे मी. हां ट्रायंगलमध्ये असे तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. हे बघा असे इथं काय करायचं 1 2 आणि 3 यांची सगळ्यांची टोटल केली है ना. ते किती होते बघा 1 + 2 3 3 + 3 6. टोटल याच्यामध्ये 6 हे आहेत ट्रायंगल्स आहे. याच्यामध्ये टोटल 6 ट्रायंगल आहे. कसे येतात 6 माहिती आहे का. हे बघा हे 1 हे 2 1 2 3 हे तर झालेच झाले. त्याच्यानंतर हे बाहेरचं एक मोठं 4 है ना. त्याच्यानंतर हे 2 मिळून एक 5 आणि हे 2 मिळून एक 6. असे टोटल 6 ट्रायंगल. हे बघा याच्यातून अजून तुम्हाला क्लिअर होईल. सिम्पल याच्यामध्ये आपले फक्त एकच पार्टिशन करायचं आणि 1 आणि 2 याच्यामध्ये टोटल किती 3 ट्रायंगल आहेत. कुठले कुठले एक तर जिथे आपण 1 लिहिला आहे तो ट्रायंगल, दुसरा जो 2 लिहिलेला आहे तो दुसरा ट्रायंगल आणि तिसरा बाहेरचा मोठा ट्रायंगल. याचा अर्थ काय ह्या दोघांना जर ॲड केलं तर त्याचा जे काही नंबर येईल तो त्याचा ॲन्सर येईल. तर याच्यामध्ये आता अशा प्रकारचे किती पण ते लाईन काढू शकतात. ठीक आहे ना. याच्यामध्ये बघा असे 1 2 3 4 5 6 एवढे सारे काढले तर तुम्ही मोजत बसणार का एवढे नाही. याला फक्त इथं बघ मोजा हे 1 2 3 4 5 6 7 सगळ्यांची टोटल करून टाका. जेवढी टोटल येईल ना तेवढे ट्रायंगल आहे याच्यामध्ये है ना. 1 + 2 है ना 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 5 15 15 + 6 21 21 + 7 21 + 7 28. याच्यामध्ये 28 ट्रायंगल्स आहेत. ठीक आहे. एका प्रकारे तुम्ही लक्षात दिलं काय ट्रायंग्युलर नंबर जे आहेत ना बस ते ट्रायंग्युलर नंबर असं इथं काउंट करायचं. इथं जसं हे 7पर्यंत जे आहे ना तर 7 नंबरला ट्रायंग्युलर नंबर कुठली येते ना तीच नंबर इथं त्याचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. याच्यासाठी एक काम करूया आपण. हे जे थोडे काही असे आहे क्वेश्चन याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. चला आता याचा ॲन्सर तुम्हाला कळाला ना. याचा ॲन्सर 3rd आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 51. Observe the given figure. When figure is folded on lines, then which of the following cube is not formed? हे बघा इथं जर आपण हे जे दिसतं ना याला ह्या ज्या 4 लाईन्स आहे ना याच्यावर याला फोल्ड करा. याच्यावर फोल्ड केलं तर हा 6 आहे ना 6 उभा होऊन जाईल, 5 पण उभा होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे या 3च्या साईडला हे 4ही येणार नंबर. कोणते कोणते 5 4 6 आणि 2 आणि हा जो 1 जो आहे ना तो याच्या अपोजिट साईडला वरच्या साईडला येणार. ठीक आहे. तर इथं जो आहे ना बघा इथे 1च्या बाजूला 2 येतो. ठीक आहे ना. 1च्या बाजूला 2 येतोय बरोबर आहे. आणि या 1च्या बाजूला 5 पण येतो. हे फिगर बरोबर आहे. ठीक आहे ना. बाकीचे पण असेच आहे. 2च्या बाजूला 6 येतो, 2च्या बाजूला 1 येतो, हे पण बरोबर आहे. ठीक आहे. आणि इथे पण आता हे 2च्या बाजूला 3. ठीक आहे ना. हे बघा हे
ह्याला जर आपण इथून फोल्ड केलं त्याच्या बाजूलाच येणार की ही नंबर आहे ना, आणि ही नंबर पण याच्या 3च्या बाजूला येणार. मग हे पण फिगर बरोबर आहे. फक्त ही फिगर रॉंग आहे का, तर इथं माहिती आहे का, 1च्या बाजूला हे जो आहे ना, 1 जो आहे ना या 3च्या बाजूला कधीच येणार नाही. हा जो 1 आहे 3च्या अपोजिट साईडला येतं आहे. तर मग ही वाली फिगर आहे जे फॉर्म तयार होणार नाही. ही जी फिगर आहे ही तयार होणार नाही. ठीक आहे ना. आता हे असं हे 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 बरोबर आहे आणि हे रॉंग आहे. म्हणजे रॉंगवाला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. इथं बघा नॉट फॉर्म. हे बाकी सगळे फॉर्म होतात, फक्त हे फॉर्म नाही होत. ठीक आहे ना. 1च्या अपोजिटला 3 येतो आहे, 3च्या साईडला नाही आहेत. हे जे 3 आहे ना इथे नाही आहे, हे 3 याच्या खाली आहे 3. ठीक आहे. तुम्हाला दिसतं हे डाई ठेवला आहे ना, डाईच्या खाली याच्या जे खालचा भाग आहे ना तिथं 3 असणार आहे, इथं नसणार आहे. इथे ठीक आहे. इथं कुठला नंबर असू शकतो, इथं बघा 1च्या बाजूला 5, 6 आणि 4 हे नंबर येऊ शकतात. इथं 5, 6, 4. ठीक आहे ना. यापैकी कुठलेही नंबर आले असते, 2 आहे की नाही, 2 पण येतो याच्या बाजूला. तर याचा ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 2. ठीक आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा, बघा समजेल तुम्हाला. चला आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. इन द गिवन सिरीज सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. इथे बघा या सिरीजमध्ये काय व्हावं लागलं आहे की जो पहिला जो फिगर आहे, पहिली जो फिगर आहे ती एकदम लास्टमध्ये चालली आहे. ही जी फिगर आहे ना इथं चालली आहे लास्टला. ठीक आहे ना. आणि हे इकडं सरकतं आहे. इकडं सरकल्यावर काय होतं की ह्याची पण पोझिशन चेंज व्हायला लागली. म्हणजे इथं हा पहिला आहे, दुसरा आहे, पहिले हा पहिला येऊन जातो, हा दुसऱ्या नंबरवर येतो. सेम इथं बघा. आता इथं काय होणार, हे जे हार्टचं साईन आहे ना तिथं लास्टला जातो आहे. तर इथं बघा लास्टला आलं आहे. मग हे इकडं पुढे सरकणार. ठीक आहे ना. हे तिन्ही फिगर इकडे पुढे सरकणार हे लास्टला गेलं तर, आणि यांची पोझिशन चेंज होणार. इथं बघा हे पोझिशन पहिले तुमचं हेक्झागॉन आहे, नंतर ओव्हल आहे, तर इथं पहिले ओव्हल आलं मग हेक्झागॉन आलं. ठीक आहे. तर सेम आता इथं काय होणार, इथं हे जे ओव्हल आहे सगळ्यात लास्टला जाणार. तर लास्टला ओव्हल कुठे कुठे आहे बघा, इथे आहे आणि इथे आहे. हे 2 तर याचे ॲन्सर नसणारच आहे. सेकंड आणि थर्ड याच्यात ॲन्सर नाही आहे. या 2पैकी एक आहे. जर ओव्हल इथं लास्टला आलं तर हे तिन्ही जे आहे इकडे लेफ्टला जाणार, या सगळ्या तिन्ही फिगर, आणि यांची दोघांची पोझिशन इंटरचेंज होणार. म्हणजे पहिले काय येणार, ट्रायंगल येणार. तर पहिला ट्रायंगल, नंतर आहे ना हेक्झागॉन, तर पहिलीवाली ॲन्सर येतो याचा. ॲन्सर नंबर 1 येतो. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 53. इथं बघा आयडेंटिफाय द पॅटर्न ऑफ नंबर्स इन द सिरीज अँड सिलेक्ट द रॉंग टर्म. याच्यामध्ये ना पॅटर्न ओळखायचा आहे. आता याच्यामध्ये काय केलं यांनी, असं हे बघा काही काही सिरीज असतात ना त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्येच त्यांचा रिलेशन असतो. म्हणजे 3 आणि 1मध्ये काहीतरी रिलेशन असतो, तोच रिलेशन 1 आणि 6मध्ये असणार आहे. पण काही काही सिरीज अशा आहे जर तुमचं एक रिलेशन एक सारखं नसेल यायला लागलं ना तर अल्टरनेटिव्ह बघायचं. इथं अल्टरनेटिव्ह दिलेलं आहे. 3च्या नंतर 3चा जो रिलेशन आहे 6 हा ना, 6शी आहे, 6चा 10शी आहे, 10चा 15शी आहे, 15चा 21शी आहे. कसं आहे रिलेशन बघा, 3 + 3 केलं तर 6 येतो आहे है ना, 6 + 4 केलं तर 10 येतो आहे है ना, 10 + 5 केलं तर 15 येत आहे है ना, 15 + 6 केलं तर 21 येणार आहे. म्हणजे ह्याचा जर वरचा एक अल्टरनेट नंबर जर आपण घेतले तर इथे एक सिक्वेन्स आपल्याला मिळाला आहे. तर मग बाकीचे जे हे जे उरलेले नंबर आहे ना यांच्यामध्ये पण आपल्याला काहीतरी सिक्वेन्स जो आहे याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आता बघा 1 आणि 7मध्ये काय रिलेशन असू शकतो, याच्यामध्ये 1च्या नंतर 6 ॲड झाले दोघांमध्ये है ना. पण इथे बघा आता 6 इथं जसं आता +3 +4 +5 +6, मग इथं जर +6 आलं आहे तर इथं +7 यायला पाहिजे होतं, इथं +8 यायला पाहिजे होतं. पण असं तर इथं काही नाही आहे की नाही. इथं जर +6 आहे, इथं +7, तर 7 + 7 14 यायला पाहिजे होतं, इथं 26 आलं आहे. म्हणजे हे तर लॉजिक नाही आहे. जे वरची जो लॉजिक लागली आहे ना तो लॉजिक इथं खाली येत नाही. ठीक आहे. बाकीचं काय बघा आता स्क्वेअर करून बघा, 1चा स्क्वेअर तर 1च होणार आहे की नाही. 1चा स्क्वेअर 1 होऊन त्याच्यामध्ये 6 ॲड केलं तर 7 येतो का. तसं बघितलं तर जर 7चा जर स्क्वेअर केला तर 49, 49मध्ये जर आपण 10 ॲड केले तर खूप मोठी नंबर येऊन जाईल, 26 येत नाही. तर इथं काय लॉजिक लागलं आहे बघा. इथं लॉजिक त्यांनी काय लावलं आहे, हे त्याच्यातलं पहिलं ऑप्शन सोडून इथं बघा 7चा क्यूब केला आहे. हां किती होते, 7चा क्यूब नसेल केला. 7चा क्यूब एक मिनटं बघतो काय आहे बघा. 7चा क्यूब नाही आहे इथं. इथं कसं केलं आहे, 7 नंबर कसा आणला आहे, 2चा क्यूब है ना, 2चा क्यूब -1 है ना. हे पहिला नंबर ना
इथं काय केलं आहे, 1चा क्यूब -1, 2चा क्यूब -1, ही जी 26 आलं आहे हे आलं आहे 3चा क्यूब -1 आणि हे जे आहे 4चा क्यूब -1 आलं आहे का बघा. इथं 2चा क्यूब येतो 8, 8 - 1 केले तर किती येणार 7. इथं 3चा क्यूब येतो 27, 27 - 1 केले तर किती येणार 26. 4चा क्यूब येतो 64, 64मधून 1 मायनस केले तर 63 येतं आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, हे बरोबर आले. हे सगळे टर्म 7, 26 आणि 63 सगळे बरोबर आले. पण इथं बघा हा जो पहिला जो आहे 1चा क्यूब 1 होतो आहे, त्याच्यातून 1 मायनस केलं तर किती होणार 0. इथं 0 पाहिजे होता. ठीक आहे, आणि इथं आला आहे 1. तर म्हणजे आपला जो आहे जो रॉंग टर्म आहे ती पहिलाच आहे. 1 नंबर जो आहे ना हे रॉंग टर्म आहे इथं. ठीक आहे ना, आपल्याला रॉंग टर्म शोधायची आहे. ठीक आहे, इथं आता सगळं तुम्हाला हे दिसणार नाही बरोबर. याचा बघा ॲन्सर जो आहे ना हे 1च आहे. ठीक आहे, रॉंग टर्म जी आहे ना त्याच्यामधली 1 आहे. इथं ॲक्च्युली 0 यायला पाहिजे होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता याला आपल्याला इरेज करावंच लागेल. ठीक आहे, चला 54 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो आहे बघा. वर्षा हॅज फेसिंग द सन, सेटिंग सन, है ना. शी टर्न 135 ट्वाइस टू हर राईट साईड अँड वेंट स्ट्रेट इन हर हाऊस. देन इन विच डायरेक्शन इज द डोर फेसिंग. आता बघा जर असं इथं एक लक्ष ठेवा की इथं कसं आहे तुम्हाला हे माहितीच आहे है ना. इकडे जर नॉर्थ आहे तर इकडे असते साऊथ है ना, आणि इकडे असते ईस्ट आणि इकडे असते वेस्ट. आता सेन है ना, इथं इथे लिहिलं आहे वर्षा वॉज फेसिंग द सेटिंग सन. सेटिंग सन म्हणजे मावळता सूर्य है ना. सन सेटिंग असतं ना, सनसेट पॉईंट असते बघा, सेट होतो सन. तर कुठे सेट होतो सन, वेस्टमध्येच होतो ना, पश्चिममध्ये. सूर्यास्त कुठं असतो, सूर्यास्त कुठे होत असतो पश्चिममध्ये, वेस्टमध्ये. म्हणजे जी काय नाव आहे त्याचं वर्षा, वर्षा कुठे फेस करत होती, कुणीकडे बघत होती ती इकडे. तिचा जो आहे ना फेस कुठे होता, इथं लिहिलं ना वर्षा वॉज फेसिंग द सेटिंग सन. म्हणजे वर्षा इथे उभी होती आणि कुणीकडे होती, तिचं तोंड कुठं होतं, सेटिंग सन म्हणजे पश्चिमेकडे होतं. त्याच्यानंतर मग ती शी टर्न ॲट 135 डिग्री ट्वाईस टू हर राईट. आता इकडे जर तोंड करत असेल तर तिची राईट बाजू काय होणार, इकडची बाजू राईट होणार तिची. ठीक आहे, आणि इकडची बाजू काय होणार लेफ्ट होणार. थोडंसं इमेजिन करा, तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून उभे आहात, तर तुमच्या उजव्या बाजूला कुठली दिशा येईल नॉर्थ, आणि डाव्या बाजूला कुठली येईल साऊथ. आपण पण इथे राईट साईड जो आहे तो है ना इकडचा पकडूया वरचा है ना, आणि लेफ्ट साईड जो आहे तो खालचा पकडूया. ठीक आहे, आणि तिने काय केलं आता तो इथून डायरेक्ट तिने आपल्या राईट साईडला किती 135 डिग्री 2 टाईम्स. हे बघा याच्यामध्ये 90 डिग्री असते, हे ते 90 आणि याच्यातलं परत अर्ध आहे ना 135 हे झालं. त्याच्यानंतर अजून इथलं पुन्हा अजून एक 135 डिग्री, असं करून ती 270 डिग्री टोटल ती फिरली. ठीक आहे ना राईट साईडला. तर तिचं बघा इकडे 90 फिरल्यावर तिचं तोंड इकडे जाणार, परत मग परत 90 फिरल्यावर इकडे येणार, आणि परत 90 फिरल्यावर तिचं तोंड कुणीकडे येणार, साऊथकडे येणार. ठीक आहे, आणि ती ज्याचं ती है ना 2 वेळेस 135 डिग्रीनी फिरली, म्हणजे टोटल 270 डिग्रीनी ती फिरली राईट साईडला, आणि स्ट्रेट आपल्या घरी गेली ती, आणि ती घरी जाऊन डायरेक्ट ती घरातच शिरली. आता बघा जर ती इकडून जर येऊन घरात शिरत असेल तर इकडे तुमचा एंट्रन्स असेल, दरवाजा, घराचा दरवाजा इकडं समोरच असेल ना. ठीक आहे ना, ती डायरेक्ट घरामध्ये गेली म्हणतायत है ना. इथं लिहिलेलं आहे वेंट स्ट्रेट इन हर हाऊस देन इन विच डायरेक्शन इज द डोर फेसिंग. तर तिचा डोर कुणीकडे असेल, ह्या दिशेला, उत्तर दिशेला. त्याचा ॲन्सर जो आहे ना, ॲन्सर येतो आहे ॲन्सर नंबर 3. तिचं जे घराचा जो दरवाजा आहे तो कुठल्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. तरच ती इथून आल्यावर डायरेक्ट है ना साऊथच्या डायरेक्शनला येऊन डायरेक्ट ती घराच्या आतमध्ये शिरली असं लिहिलं ना. हां, अँड वेंट स्ट्रेट इन हर हाऊस. डायरेक्ट ती तिच्या घराच्या आतमध्ये गेली. तर तिचा जो दरवाजा आहे तो नॉर्थकडे असणार आहे. चला नेक्स्ट बघा. आता 55 आणि 56मध्ये आपल्याला दोन्ही जे आहे ते एकसारखेच क्वेश्चन आहे. मिरर इमेज जे आहे आपल्याला दिलेले आहे इथं, वॉटर इमेजेस दिलेले आहे. ते वॉटर इमेज, करेक्ट वॉटर इमेज कोणती आहे ते आपल्याला फाईंड करायची आहे. तिथं बघा जेव्हाही वॉटर इमेज असते ना, तर हे जो खालचा भाग आहे, ठीक आहे, हा खालचा भाग वरती होऊन जातो. ठीक आहे, हे जे आहे ना हा भाग असा वरती होणार आहे, आणि हे जी फिश आहे ना अशी काहीतरी दिसणार आहे. ठीक आहे, तर याच्यातला कुठला ॲन्सर येतो, याच्यातला पहिला ॲन्सर येतो. हे तुम्हाला इमेजिन करून घ्यावं लागेल. ठीक आहे ना, असंच बघा इथं याचा पहिला ॲन्सर येतो आहे. त्याच्यानंतर याचा कुठला येतो बघा, इथे बघा पाण्यामध्ये जर तुम्ही बघाल ना ते असं दिसेल तुम्हाला.
हा जो पी आहे ना असा दिसेल तुम्हाला पाण्यामध्ये, ठीक आहे ना. हे जो बॉटम असतो ना तो टॉपला चालला जातो, हा जो टॉप असतो हा टॉप साईड इथं बॉटमला येऊन जातो, ठीक आहे ना. सेम असंच आर कसा दिसणार आहे बघा, असं हे असं दिसणार आहे तुम्हाला आर. आणि एन बघा, एन कसा दिसणार आहे, ठीक आहे असं. आणि ह्याचे आहे ना हे टोक इथं हे असं, अशा पद्धतीने तुम्हाला वॉटरमध्ये याचं रिफ्लेक्शन दिसणार आहे, वॉटर इमेज, ठीक आहे ना. इथे पाणी आहे ना, ठीक आहे, इथं पाणी आहे समजा, तर हे अशा टाईपचं दिसेल. तर असं कुठलं फिगर मॅच व्हायला लागलं बघा, हे तर बरोबर आहे, हे उलटं दिसत आहे, हे उलटं दिसत आहे, ठीक आहे, हे बरोबर आहे, पण हे उलटं आहे, आर इथे उलटं झालं आहे. इथे पी बरोबर आहे, आर पण उलटा आहे, एन पण उलटा आहे, ठीक आहे ना. इथे बघा हे पी उलटं दिलेलं आहे ना, असं पाहिजे पी. तर इथं बघा हे पी इथं 4 नंबरच्या ह्याच्यामध्ये एकदम एक्झॅक्टली आपलं मॅच व्हावं लागलं आहे, ठीक आहे. त्याचा आन्सर येतो आहे 4. तर हे थोडंसं तुम्हाला इमॅजिन करूनच करावं लागेल, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे 57. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ होमोफोन. होमोफोन म्हणजे काय, असे वर्ड जे आपल्याला बोलल्यावर एकसारखा आवाज निघेल. आपण त्याला रायमिंग वर्ड्स म्हणायचो पहिले, नाही का, रायमिंग वर्डसारखंच समजा. जसं का इथं तुम्ही याचा उच्चार करून बघा, याचा उच्चार काय करणार तुम्ही, सीक सीक, हां. आणि याचा उच्चार काय करणार, सिक, SICK सिक होते, आणि हे SEEK म्हणजे सीक होते. याचा अर्थ आहे हे याचं होमोफोन म्हणजे जे आवाज जो आहे तो सारखा येत नाही. याचा आवाज बघा, हे काय म्हणतो आपण याला, शिप, आणि हे काय आहे, शीप. फरक आहे दोघांना, शिप आणि शीप म्हणजे हे पण नाही आहे, एकसारखा आवाज येत नाही आहे. इथं हे आहे टू टू, याचा जो सेम आवाज जो आहे ना याच्यामध्ये येतो, टू आणि टू, ठीक आहे. इथे पण येत नाही बघा, हे आहे 8 8, आणि हे आहे ॲट, याला आपण 8 म्हणतो ना, खाल्लेलं ईटचं पास्ट टेन्स आहे 8. आणि इथं ॲट, याला आपण काय रीड करतो, ॲट. आणि 8मध्ये फरक आहे, तर हा पण नाही आहे. फक्त टू, याला टू आणि याला पण टू रीड करतो आपण, आहे ना, टू टू. त्यांचा दोघांचा जे आवाज जो आहे आपल्या तोंडातून जो निघतो आहे आवाज, तो एकसारखा निघतो आहे. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. हे बघा इथं जर TWO2 आणि असं TOO2 लिहिलं असतं, हे याला ठू म्हणतो आपण, ठू. हे टू, हे ठू, याचा फरक आहे. पण इथं TO2ला आपण टूच म्हणतो, आहे की नाही, म्हणजे हे होमोफोन आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, याचा आन्सर कुठला येतं, आन्सर नंबर 3 यायला लागलं बघा. रीड द पोयम केअरफुली, फाइंड द हाऊ मेनी मोर ऑर लेस 3 लेटर वर्ड्स दॅन द 7 लेटर वर्ड्स आर देअर इन द पोयम. इथं काय करायचं आहे, 7 लेटर वर्ड काढायचे आणि 3 लेटर वर्ड काढायचे. तर त्याच्यामध्ये 3 लेटर वर्ड जे आहे ती जास्त आहे का कमी आहे 7पेक्षा, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं बघा 7वाले कोणते कोणते आहे माहिती आहे का, ट्विंकल ट्विंकल, ठीक आहे. हे बघा हे 6च आहे, लिटिल LITTLE 6 आहे, हां. वंडर 5च आहे, त्याच्यानंतर हे पण 5 आहे, वर्ल्ड पण 5 आहे. आणि डायमंड बघा एक आहे, डायमंड 7 लेटर वर्ड. तर 7 लेटरचे किती वर्ड्स आहेत इथं, फक्त 3 आहे. आणि कुठले 3 लेटर वर्ड आपल्याला काढायचे आहे. 3 लेटर वर्ड कुठले कुठले आहे बघा, इथं 3 लेटर वर्ड आहे बघा, हाऊ, यू, आर, आहे की नाही. त्याच्यानंतर द आहे ना, त्याच्यानंतर हे पण द आणि स्काय. किती झाले, 1 2 3 4 5 6. 3 लेटरवाले वर्ड किती झाले, 6. आता हे 3 लेटरवाले वर्ड जास्ती आहे का कमी आहे, 7पेक्षा जास्त आहे. तर आपलं काय येणार, मोर ऑप्शन येणार. तर मोर बाय किती जास्ती आहे, हे 6 आहे, 3 आहे, म्हणजे 3नी जास्ती आहे, तर मोर बाय 3. याचा आन्सर काय तो, मोर बाय 3. सोपं आहे बघा, एकदम सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट आता बघूया. नेक्स्टमध्ये आहे बघा, इथं क्वेश्चन नंबर 59 दिलेला आहे. हे आपली नंबर अल्फाबेट दिलेला आहे. याच्यामध्ये आपण माहिती आहे का, जे अल्फाबेटवर जे क्वेश्चन येतात ना त्याच्यामध्ये फक्त वायपर्यंतच कन्सिडर करतात, झेडला सोडून देतात. कारण तो 26 लेटर येतो ना, मग ते काउंटिंगला किंवा सेंटर वगैरे सांगायला थोडंसं अवघड जाते. 26चं सेंटर काहीच येणार नाही, 25चं सेंटर येते, है ना. 25चं सेंटर M येतो. 25 असलं म्हणजे काय होते, 12 इकडे 12 इकडे 24, आणि मधला एक 25, आहे ना. म्हणून आपण याच्यामध्ये जेवढी ABCD लिहिले असतात ना, वायपर्यंतच लिहिली असते, झेडपर्यंत आपण त्याला कन्सिडर करतच नाही. आता इथं बघा हे ABCD हे जो दिलेला आहे ना, इन द अबव गिवन अल्फाबेट सिरीज विच ऑफ द गिवन पेअर ऑफ अल्फाबेट्स इंडिकेट्स द डिफरन्स 4/3 टाइम्स द डिफरन्स बिटवीन H अँड लेटर R. H आणि Rच्या मध्ये किती लेटर्स आहे ते आपल्याला पहिले बघायचं आहे. आणि त्यांचा यांचा जो डिफरन्स आहे त्याचा 4/3% 4/3 टाइम्स
ते कुठल्या लेटरमध्ये डिफरन्स येईल ते बघायचं आहे. ते बघा एच जो आहे ना, एच बघा कुठे आहे, इथं आहे एच, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कुठला आहे आर, हे आहे आर. यांच्यामध्ये बघा किती लेटर्स आहे बघा. एच नंतर बघा 1 2 3 4 5, हे बघा परत काउंट करू ना, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. या दोघांच्यामध्ये किती लेटर्स आहे 9. आता 9चे 4 × 3 टाइम्स किती होतात बघा, 4/3 टाइम्स, 3 3 जार 9, 3 4 जार 12, टोटल किती डिफरन्स आलं आहे 12. आता असे कुठले जे आहे ज्याच्यामध्ये 12चा डिफरन्स आहे, जसं आता डी आणि एनच्यामध्ये आहे का 12चा डिफरन्स. डी बघा इथं आहे डी आणि इथे आहे एन, याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे ना, 9 आहे. 12चा डिफरन्स नाही आहे. त्याच्यानंतर बघा के आणि डब्ल्यूमध्ये आहे का बघा, के कुठे आहे इथं, डब्ल्यू कुठे आहे इथं. याच्यामध्ये किती डिफरन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 12 13. तर 13चा डिफरन्स आहे. हे पण नाही आहे, मग हे पण नाही आहे, ठीक आहे. एम आणि एक्समध्ये बघा, एम कुठे आहे, हे आहे ना, हे एम आहे आणि हे एक्स आहे. याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10च लेटर आहे, 12 नाही आलं, हे पण नाही आहे. मग ई आणि आरमध्ये आहे का बघा, खोडून टाकूया पण नाही तर कन्फ्युजन होईल. आता ई बघा इथे आहे ना, आणि आर इथे आहे. तर याच्यामध्ये बघा किती लेटर येतात मध्ये यांच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, बरोबर 12 आले, ठीक आहे. तर याचा जो ॲन्सर येतो आहे ना, तो 4 नंबरचा ॲन्सर येतो, ठीक आहे. जो डिफरन्स एच आणि आरमध्ये आहे त्याचे जर आपण 4/3 टाइम्स केले तर जो काही ॲन्सर येतो तेवढाच डिफरन्स आपल्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर तो जो ऑप्शन आहे त्याच्यातला ऑप्शन नंबर 4 आहे, त्याच्यामध्ये आपला 12चा डिफरन्स येतो, ठीक आहे. चला आता लास्ट क्वेश्चन नंबर 60. इन द गिवन नंबर सिरीज द डिजिट्स ऑफ एव्हरी नंबर आर इंटरचेंज्ड टू फॉर्म अ न्यू सिरीज. व्हॉट इज द एडिशन ऑफ द प्राईम नंबर्स इन द न्यू सिरीज. आता यांनी काय करायला सांगितलं आपल्याला इथं, की हे एक नंबर सिरीज दिली आहे आणि यांचे जे नंबर आहे ते इंटरचेंज करून घ्यायचे. म्हणजे 13च्या जागी आता आपल्याला नवीन काय होणार नंबर माहिती आहे का, सॉरी इंटरचेंज करायचे आहे. म्हणजे 1च्या जागी 3, 3च्या जागी 1 करायचं आहे. मग नवीन नंबर काय होणार 31. 95च्या जागी काय होणार 59. त्याच्यानंतर 17च्या जागी काय होणार 71, ठीक आहे. त्याच्यानंतर 53च्या जागी होणार 35 होणार. 53च्या जागी काय होणार आता 35. 37च्या जागी काय होणार 73. 76च्या जागी काय होणार 67. 19च्या जागी काय होणार 91. आणि 41च्या जागी काय होणार 41च्या जागी 14. आता याच्यामध्ये बघा प्राईम आपल्याला काय करायचं आहे, की जी नवीन सिरीज तयार झाली आहे ना, व्हॉट इज द ॲडिशन ऑफ प्राईम नंबर्स इन द न्यू सिरीज. ही एक नवीन सिरीज तयार झाली. हे कुठून तयार झाली आहे, हे जे आहे ना 13चं आपण काय केलं, जे 13मध्ये 1 आणि 3 आहे ना, त्याला 3 आणि 1 केलं, इंटरचेंज केले नंबर. इथं लिहिलं ना इंटरचेंज टू फॉर्म अ न्यू सिरीज, ठीक आहे. तर इथं नंबर चेंज केलं. 95चं 59 झालं, 17चं 71 झालं आहे, 53 जे आहे 53चं 35 झालं आहे, 37चं 73, 76चं 67, 19चं है ना 19चं 91, 41चं 14, ठीक आहे. तर आता ही जे नवीन सिरीज तयार झाली आहे याच्यामध्ये जेवढेही प्राईम नंबर्स आहे त्यांची आपल्याला त्यांचं ॲडिशन करायचं आहे. आता प्राईम नंबर कोणते कोणते आहे बघा याच्यामध्ये. 31 प्राईम नंबर आहे, ठीक आहे. 59 पण एक प्राईम नंबर आहे, 71 पण एक प्राईम नंबर आहे, ठीक आहे. आणि 73 एक प्राईम नंबर आहे. हा नाही आहे 35 प्राईम नंबर नाही आहे, ठीक आहे, कारण याला 7नी हा डिवाईड होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक प्राईम नंबर कुठला आहे 67 आहे, ठीक आहे. आणि 91 पण नाही आहे आणि 14 पण नाही आहे प्राईम नंबर. एवढेच प्राईम नंबर आहे 5. तर यांची टोटल करूया आपण बघा. 31 + 59 + 71 + 73 + 67 बघा किती येते याची टोटल. 1 + 9 10, 10 + 1 11 + 3, 11 + 3 14, 14 + 7 21. 2 कॅरी ओव्हर झाले. 2 + 3 5, 5 + 5 10, 10 + 7 17 + 7 24, 24 + 6 30, 301. म्हणजे याचा ॲन्सर कुठला येतो ॲन्सर नंबर 2, ठीक आहे. हे सगळे प्राईम नंबर्स आहेत कुठले, हे 31, 59, 71, 73 आणि 67. या सगळ्या प्राईम नंबर्सची आपल्याला टोटल करायची आहे, जी काय आपली 301 येते. त्याचा ॲन्सर काय येतो ॲन्सर नंबर 2, ठीक आहे. होप सो तुम्हाला कळालं असेल. खरं तर मला इंटेलिजंट टेस्ट खरंच खूप म्हणजे मला आवडत नाही खरं तर करायला,
पण ठीक आहे, आता काय, मी एक्झाम द्यायची म्हणजे तुम्हाला करावंच लागणार आहे. त्याच्यात काही आपलं चॉईस नाही ठेवू शकत. जर नाही द्यायचं म्हटलं तर मग तेवढे मार्क सोडून द्या मग. आणि इंटेलिजंट टेस्ट जवळपास 100 मार्क्सचा आहे पेपर, ते तुम्हाला करावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे की नाही. तर त्याच्यामुळे मला भलेही कंटाळा येत असेल तर तुम्ही कंटाळू नका. तुम्ही चांगलं जोमाने त्याची प्रॅक्टिस करा, सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, मला काय, मला एक्झाम द्यायची नाही आहे, मला काही फरक पडत नाही. मला भलेही बोर होत असेल तर तुम्हाला बोर होऊन चालणार नाही. तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही कळा लागला आहे तर तुम्ही आपलं पूर्ण जेवढा बुद्धीचा वापर जेवढा करता येईल तेवढा करा आणि त्याचा प्रश्न शोधून काढा. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे अजून आपण आज 15 क्वेश्चन केले. ठीक आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये 20 झाले, आत्ता 15 क्वेश्चन झाले, आता 15 अजून उरले. मी शक्यतो प्रयत्न करेल आज संध्याकाळी याचा व्हिडिओ टाकून देईल, म्हणजे तुम्हाला बरं पडेल प्रॅक्टिस करायला. ॲक्च्युली मला पण वेळ नाही मिळायला लागला आहे, मी पण जरा जास्तच बिझी झालो आहे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळायला लागला आहे. मी कसं तरी रात्री लवकर, सकाळी लवकर उठून मी व्हिडिओ तयार करायला लागलो आहे. मला करताना मला झोप येते, कारण मला आवडत नाही ना, मला झोप यायला लागतं आहे. तर चला आता आपण थांबूया इथंच. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि ते उरलेले 15 क्वेश्चन सॉल्व करू. त्याच्यानंतर मला एक दोघं आपले काही व्ह्यूवर्स आहे, त्यांचे कमेंट आले, त्यांना काही क्वेश्चन्स कळालेले नाही आहे मॅथमॅटिक्समधून, तर त्याचा एक मी व्हिडिओ टाकणार आहे. आणि अजून एक मी प्रयत्न करणार आहे की 1-2 छोट्या-मोठ्या शॉर्ट ट्रिक्स आहेत, ते शॉर्ट ट्रिकचे पण व्हिडिओ तुम्हाला टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला आता अजून फक्त आता एकच आठवडा राहिला आहे, पुढच्या रविवारी एक्झाम आहे. तर या एका आठवड्यात जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्ही करून घ्या व्यवस्थित. इंटेलिजंट टेस्ट आता याच्यानंतर नाही करूया आपण, बस झालं. 23 आणि 24चे 2 पेपर करूया. ठीक आहे, इंटेलिजंट टेस्ट नाही करू, आता वेळ नाही आहे आपल्याकडे नवीन काही करायला. जेवढं आहे ना तेवढंच तुम्ही प्रिपरेशन करा. ठीक आहे, आणि ठीक आहे ना. हे बघा, जास्तीत जास्त तुम्ही काय करा की तुमचे जे लँग्वेजचे जे आहे, लँग्वेजमध्ये तुम्हाला 50-50 मार्क्स असतात. प्रयत्न करा त्याच्यातून जवळपास आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजे, म्हणजे मग त्याच्यानंतर तुम्हाला पासिंगला फक्त 10 मार्कच लागणार आहे. 60 नंबरची पासिंग आहे 150मधून. ठीक आहे, तर तुम्हाला पासिंगसाठी, म्हणजे समजा आता तुम्ही मराठीसोबत इंटेलिजंट असते, मराठीमध्ये पूर्ण पैकी मार्क मिळवून घ्या. उरलेले किती 10 नंबर तर आपण आहे ना, तुमचे किती 50 क्वेश्चन असतात है ना, 50 क्वेश्चन इंटेलिजंट टेस्टचे, त्याच्यातले आपल्याला 10 मार्क जर मिळवायचे असेल तर किती 5च क्वेश्चन सोडवायचे बघा. 5 क्वेश्चन तर आरामात सोडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पास तर होऊन जाईल, पण तुम्हाला कसं आहे, मेरिटमध्ये जर यायचं असेल तर मग पूर्ण मेहनत करावं लागेल. आणि जेवढे इंटेलिजंट टेस्टचे जेवढे 50 आहे, 50 पैकी 40 है ना, 30-40 क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न तुम्हाला करावाच लागणार आहे, तरच तुम्ही मेरिटमध्ये येऊ शकता. मेरिटमध्ये आल्यावरच स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे, तर करून बघा प्रयत्न. झालं तर ठीक आहे, नाहीतर अजून पुढची एक्झाम आहे, टेन्शन नका घेऊ. 8thमध्ये आपण जोरदार तयारी करूया. ठीक आहे, चला, धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.